तुमचं नाव 5 वर्षांपूर्वीच यायला होतं, मात्र अजून आता आलेलं आहे. 5 वर्ष वाया गेले असं वाटतं. खरं आहे ना सर, 5 वर्ष वायाच गेले, नाहीतर 5 वर्ष अजून माझ्या जिल्ह्याची मला सेवा करता आली असती. पण राजकारणामध्ये काय, जे मिळेल ते घ्यायचं असतं आणि केव्हा मिळेल, जे नशिबात असेल ते मिळेल. तर नशिबात आत्ता असेल माझ्या, तर मला आत्ता मिळेल. नंदुरबार मधून आता खरं तर उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे, त्यामुळे निश्चितच नंदुरबारचा विकास तुम्ही आता कशा प्रकारे करता? नंदुरबारचा विकास मी सातत्याने करत आलोय आणि मी 1992 पासून राजकारणामध्ये आलो तेव्हापासून नंदुरबार शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडत आलोय. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढत आलेलो आहे आणि माझी प्रतिमा सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये तशीच आहे की काही असेल तरी सत्याला साथ देणारा चंदू भैया आहे. मला चंदू भैया म्हणतात आणि त्याच्याप्रमाणे मी काम करत आले. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सुद्धा तुमचं नाव त्या यादीमध्ये होतं, एकनाथ शिंदेंनी जी यादी दिली त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव आहे, मात्र दोघांच्याकडे तुम्ही एकदम जवळचे निष्ठावंत, कसं काय योग जुळून? निष्ठावंत असं नाही, पण दोघांनी मला शब्द दिला होता की रघुवंशी तुम्हाला आम्ही आमदार करू, आणि मी 1 वर्ष माझ्या आमदारकीचा बाकी असताना मी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच्यामुळे मला दोघं नेत्यांनी आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं आणि ते वचनाची पूर्तता होते, त्याचा मला आनंद आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.